श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची 8 लक्षणे. 1. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे होऊन अगदी गळून गेल्यासारखे वाटते. 2. मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे असेही वाटते. 3. घरात सतत तोटे आणि नुकसान होते. कोणत्या का कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. 4. घरातील साहित्य सतत तुटफूट होते. म्हणजे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात. 5. घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषधोपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही. 6. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाढते. पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते. 7. काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते. एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकरिता हातातून जाते. सतत वाईट स्वप्न पडतात. 8. घरात कोणीतरी आल्याचा भास होतो. घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे? एक काचेचा ग्लास घ्या. त्यामध्ये पिण्याचे पाणी भरा. थोडेसे गंगाजल मिसळा. मूठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये टाका. हा ग्लास एखाद्या घराच्या कोपऱ्यात ठेवा. म्हणजे कोणाला दिसणार नाही असा ठेवा. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर त्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त. आणि रंग न बदलल्यास त्याची कारणे वेगळी असू शकतात. निगेटिव्ह एनर्जी घालवायचे उपाय. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा. खडे मीठ म्हणजे मोठे मीठ, मात्र गुरुवारी हा उपाय करू नये. 2. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा. या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन 3 वेळा नजर उतरवा. 3. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची पुरचुडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे. 4. दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा. 5. घरात हनुमान चालीसा ऐका. 6. अमावस्या पौर्णिमेला घराचा मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.